BBC मराठी त्याला दगडाशी बोलणारा माणूस म्हणाले. छोट्या मुलांपासून तर हाय एंड कॉर्पोरेट एम्प्लॉईला तासनी तास एका जागी फोकस करायला शिकवणारा हा माझा आगळा वेगळा गुरु आणि मित्र. आज आपल्या सोबत आहे गौतम वैष्णव, अ रॉक बॅलेन्सर. आजच्या जगात डिस्ट्रॅक्शन हा एक आजार झाला आहे. 60 सेकंड्सच्या रील पासून तर 5 सेकंडच्या ऍड्स पर्यंत डिस्ट्रॅक्शन इज लाईक न्यू कोविड. मी डॉक्टर स्मिता, फाउंडर ऑफ हेल्थ कम्युन, सुमारे 3 वर्ष आधी गौतम कडून रॉक बॅलेन्सिंग शिकले. रॉक बॅलेन्सिंगच्या फायद्यावर बरेचसे रिसर्च पण झाले आहे आणि म्हणून हेल्थ कम्युनच्या पॉडकास्ट मध्ये आज आपल्या सोबत आहे गौतम वैष्णव, एक रॉक बॅलेन्सिंग आर्टिस्ट आणि स्टॅक द रॉक चे फाउंडर. गौतमने पूर्ण भारतात स्टॅक द रॉकच्या माध्यमातून वर्कशॉप्स, लाईव्ह परफॉर्मन्स आणि आर्ट इन्स्टॉलेशन्स केले आहेत. त्यांचा उद्देश रॉक बॅलेन्सिंगच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला चालना देणे हा आहे. गौतम वैष्णव यांची ओळख BBC वर्ल्ड न्यूज आणि टेडेक्स सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठांवर देखील झाली आहे, जिथे त्यांनी रॉक बॅलेन्सिंगच्या कलेतील त्यांचे अनुभव आणि दृष्टिकोन शेअर केले. चला गौतम वैष्णव यांच्यासोबत जाणून घेऊया की रॉक बॅलेन्सिंग ही कला तणाव कमी करण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी आणि मनशांती मिळवण्यासाठी कशी मदत करू शकते. ठीक, BBCचं सांगा. BBC मराठीसाठीच मी शूट करायला गेलतो आणि जे कॅमेरामॅन होते तर त्यांना असा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स झाला की यार जंगलात वगैरे घेऊन चाललाय. म्हटलं जंगलातच दगड असतील ना तर तिथंच आपण शूट करूया. तर तो अँकर इथं बसलाय अँड त्यांनी कॅमेरा असा लावला होता की मला हिथं बघायचं होता. सो हिथं तू बोलणार आहे आणि हिथं मला बघून बोलायचं. तर मी पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये 1 सेकंद पण त्या इंटरव्ह्यूअरला नव्हतं बघितलं. तो म्हणलं की यार असं खूप कोचिक होतं की माणूस बरोबर तिथंच बघतोय, कितीही प्रश्न विचार मी तिथंच बघतोय आणि उत्तर देतोय आणि त्यालाच एक्सप्रेशन द असे. सो दॅट वॉज वन ऑफ माय गुड एक्सपिरियन्स. आणि मी त्याला बोललो पण की अरे मराठी आणि हिंदीमध्ये तू शूट केलंय, इंग्लिशमध्ये पण करून घे. नाही केलं त्यांनी. म्हटलं जास्तीत जास्त काय होणार आहे, तू नाही टाकणार बस. पण मंगळवारी त्यांनी शूट केलं आणि शुक्रवारी रिलीज केलं वाटतं, शुक्रवारी की शनिवारी. आणि एका दिवसातच ते 1 मिलियन हिट झालं होतं. मग त्याला ऑफिसमधनं परत कॉल आला की अरे त्याचं इंग्लिश व्हर्जन कुठे, म्हणून 2 दिवसानंतर परत इंग्लिश व्हर्जन शूट केलं त्यांनी. सो आय फेल्ट अमेझिंग, लाईक मस्त मजा आली. हाऊ डिड दे रीच आउट टू यू? BBC वाल्यांनी इंस्टाग्रामवर. बट ते खूप पोस्टपोन होत गेलं कारण की इलेक्शन्स होते मध्ये म्हणून. तर मी तर डायरेक्ट विचार कधी यायची, सर इलेक्शन होऊ द्या. ठीक आहे, इलेक्शन झालं मी लगेच उरकून टाकलं. तर सुरुवातीपासून सुरुवात करूया ना. एक्झॅक्टली कधी, कारण आपण जेव्हा केलं होतं यू वेअर इन टू डिजिटल मार्केटिंग, सगळं करत होता तू, पण हे सुद्धा सुरू होतं आणि युअर फोकस वॉज दिस. आय स्टील रिमेंबर वेबसाईट बघितली होती मी आणि तुझा इंस्टाग्राम पाहिलं होतं. दॅट टाईम लाईक थिंक 5,000 सुद्धा फॉलोअर्स नव्हते जेव्हा आपण बोललो तेव्हा, राईट? यू आर लाईक दिस इज वॉट आय एम डुईंग, SEOवर करतोय, इंस्टाग्रामवर करतोय वगैरे, म्हणून आपण डिस्कस केलं होतं. नेमकं हे खूळच म्हणावं लागेल इनिशियली. कधी सुरू झालं तुझ्या लाईफमध्ये? बेसिकली हे चालू झालं होतं 1 ऑक्टोबर 2021ला. आणि मी विपसनाचा कोर्स करत होतो आणि कोर्स केल्यानंतर मी माझ्या मित्राला भेटलो, ज्याचं नाव चिंतन वैष्णव आहे. आणि मी त्याचं इंस्टाग्राम खांगळत होतो की काय नाही. आणि मी शेवटी त्याला बघितलं की त्यांनी दगडं लावली होती आणि त्या क्षणात मला असं वाटलं की हे फेक आहे, असं होऊच नाही शकत, शक्यच नाहीये. तुम्ही काहीतरी मॅग्नेट लावलाय या फिर कॅमेरा ट्रिक आहे या फिर कटलं ग्लू वगैरे तुम्ही लावलाय. तर तो म्हणला नाही, हे प्रॉपर बॅलन्सिंग केलंय मी. म्हटलं मला नाही वाटत. तर तो म्हणलं की ठीक आहे, संध्याकाळी 5 वाजता जाऊ आणि तुला शिकवतो या दाखवतो. तर तिथे गेलो आम्ही आणि त्यांनी मला एक लाल वीट दिली. तर लाल विटेला किती कॉर्नर असतात? 8 असतात, 4 इथं 4 इथं. तो म्हटलं ही वीट एका कॉर्नरवर उभी करून दे बस. पण तो बोललाच नाही मला की कशी करायची, कारण की त्याला पण एक्सपिरियन्स नव्हता की शिकवायचंय कसं. सो मी ती वीट जवळजवळ 45 मिनिटं बॅलन्स करत बसलो आणि ते 45 मिनिटं माझ्या जीवनातले सर्वात खतरनाक 45 मिनिटं होते. मला त्रास होत होता, मला म्हणजे पायावरती नाही का स्क्वॉट करून बसायचं होतं, मला फ्रस्ट्रेशन येत होतं, मला एन्झायटी येत होती. मला एका टाइमला असं वाटत होतं की त्या विटीचे 2 तुकडे करून त्याच्या डोक्यात टाकू. आणि आफ्टर लाईक 45 मिनिटानंतर मी एका त्या क्षणावर आलो की ती वीट बॅलन्स झाली एका कॉर्नरवर.
आणि मला लिटरली असं फील झालं की आय एम अ बटरफ्लाय अँड माझे दोन्ही पाय नाही का असे हवेत आहे. सुख वाटलं ना माझ्या जीवनातलं की मी म्हणलं अरे हे खरंच भारी आहे. आणि मग नंतर मी दगड लावत बसायचो आणि मी लिटरली त्याच्याबरोबर ना लाईक अ गर्लफ्रेंड आय यूज टू टॉक विथ हिम विथ चिंतन वैष्णव की अरे असं झालंय तसं झालंय असं झालंय तसं झालंय. सो एका वेळेस मी एक टाईल लावत होतो जी आपली फरशी असते ती एका कॉर्नरवरती तिला लावायला मला 2 तास लागले होते आणि त्या 2 तासामध्ये मी जवळजवळ त्याला 2दा-3दा फोन लावले. तो म्हणला की जर तुला जास्तच डोळ्यांवरती त्रास होत असेल या फिर काहीतरी असं तुला नाही का म्हणजे डोळे फिरले वगैरे असेल तर तू थोडासा ब्रेक घे, थोडासा नाश्ता वगैरे करून घे आणि मग परत लावायचा प्रयत्न कर. सो आय यूज टू फॉलो वॉट एव्हर ही यूज टू से. बट नंतर आता तो म्हणतो की जे मी 3 वर्षात नाही केलं तू ते 3 महिन्यात करून टाकलं. दॅट वॉज माय जर्नी. करेक्ट. तर मग आता तू प्रोफेशनली रॉक बॅलेन्सिंग करतो. सो व्हॉट यू कॉल युअर सेल्फ अ रॉक बॅलेन्सर? प्रोफेशनल रॉक बॅलेन्सर. ओके. आणि यू आर टेकिंग वर्कशॉप्स फॉर चिल्ड्रन, यू आर टेकिंग वर्कशॉप्स फॉर कॉर्पोरेट्स, टेड टॉकसुद्धा दिला आहे, BBC इंटरव्ह्यू झाला आहे, अराउंड 58,000+ फॉलोअर्स पण झाले इंस्टाग्रामवर. यू आर ऑलवेज ट्रॅव्हलिंग आणि सगळ्या एज ग्रुपला यू आर टीचिंग हाऊ टू बॅलेन्स द रॉक्स, राईट. आणि आता आय हॅव सीन ग्रोथ, कारण मी जेव्हा वर्कशॉप अटेंड केला होता तुझा, वी हॅव डन इट समवेअर पुण्याला, आय रिमेंबर FC रोडच्या जवळ कुठल्या तरी कॅफेमध्ये. करेक्ट. हां. आणि तिथे 2च लोक होतो, आय डोंट इवन रिमेंबर हू वॉज द सेकंड पर्सन. आणि आम्ही दोघांनी मिळून तुझ्याकडनं शिकलो होतो की रॉक बॅलेन्सिंग कसं करायचं. आय स्टील हॅव दॅट. आणि यु नो लाईक प्रॉबेबली मला आय न्यू यू बिफोर नोईंग दॅट यू डू रॉक बॅलेन्सिंग. आणि नंतर मग आय वॉज फॉलोईंग यू ऑन इंस्टाग्राम आणि त्यामुळे मला माहीत होतं. आणि एक मला प्रत्येकदा काहीतरी नवं शिकायला आवडतं आणि दिस आय वॉज लाईक की आय ऑलवेज वॉन्टेड टू लर्न फ्रॉम यू. सो आय थिंक वी वर फॉलोईंग ऑफ लाईक मल्टिपल टाइम्स आय वॉज आस्किंग यू की कधी वर्कशॉप आहे काय आहे म्हणून. अँड आय मॅनेज टू अटेंड दॅट वर्कशॉप अँड इट वॉज डेफिनेटली लाईफ चेंजिंग. रिझन मला असं वाटतं की बिंग अ डॉक्टर, हेल्थ कम्युन आमचा कोर हेल्थकेअर मेडिकल प्लॅटफॉर्म आहे. आणि आय हॅव अ डॉटर, शी इज 14. ठीक आहे. मी स्वतः बिझनेस करते, 2 कंपनीज आहेत असं वगैरे. आय एम टेलिंग यू लाईक वी डोंट पे द अटेन्शन टू इट, पण डिस्ट्रॅक्शन आणि फोकसचा खूप जास्त प्रॉब्लेम झाला आहे. कदाचित आपण लक्ष नाही देत. म्हणजे इट इज इम्पॉसिबल नाउ अ डेज टू ड्राईव्ह युअर कार विदाऊट प्लेईंग म्युझिक ऑर पॉडकास्ट ऑर एनिथिंग, राईट. शांतपणे कार आपण चालवूच शकत नाही. वी आर लुझिंग द एबिलिटीज टू डू नथिंग. ओके. जस्ट फोकस ऑन वन थिंग ॲट अ टाईम. TV गाणे सुरू असताना अभ्यास करतात लोक, काम सुरू असताना पॉडकास्ट सुरू राहतो किंवा यूट्यूब सुरू राहतात. आणि दर 1 तासाला जर इंस्टाग्राम चेक नाही केलं तर काहीतरी मिसिंग होतो आहे असं होऊन झालं आहे. लाईक वे टू मच ऑफ डिस्ट्रॅक्शन दॅट इज देअर, आय फील. अँड वी आर ट्राईंग टू मल्टीटास्क अ लॉट. एव्हरीबडी इज ट्राईंग टू मल्टीटास्क, आय फील. आणि त्यामध्ये जर ॲज सिम्पल ॲज इट्स नॉट सिम्पल वेन यू डू, पण कम्पेअर टू वॉट अदर पीपल आर आस्किंग यू टू डू, जर रॉक बॅलेन्सिंग एक स्किल म्हणून जर शिकली, ठीक आहे, वेदर ॲट अ यंग एज ऑर इन अ ऑफिस स्पेस or anything, I truly believe, as personally as a doctor, as a medical professional, I truly believe that it's a very good hack for distraction and focus. Okay. And that's the reason I wanted you to share your journey. Tell us की हा ॲक्च्युली वर्कशॉप्स वगैरे तू कसा करतोय आणि तुझे एक्सपिरियन्सेस काय आहे, हाऊ यू हॅव इव्हॉल्व थ्रू दॅट, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली कुठल्या एज ग्रुपला कसं ते काम करते, आणि स्टोरीज दॅट आर देअर, राईट. तर सो हाऊ एक्झॅक्टली यू स्टार्टेड. जसं ठीक आहे तू शिकला आणि स्वतःला कळलं, त्यानंतर काय झालं? मी बेसिकली सारसबागेत वर्कशॉप घेत होतो आणि मला गव्हर्नमेंटनी बोलवलं होतं, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने. आणि मी शक्यतो काय करतो की जेव्हा लोक म्हणजे पब्लिक स्पेसमध्ये ट्राय करायला येतात, सो आय हॅव एक कंडिशन असते माझ्याकडं की जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत मी जाऊच देत नाही. ठीक आहे. एक मुलगी बसली होती, 90 मिनटं बसली होती ती एकच दगड लावायला. ठीक आहे. त्या 90 मिनटात तिची आई माझ्याकडे येऊन बोलली, अहो सर सोडा ना तिला प्लीज सर. म्हटलं मी तिला जबरदस्ती बोललो ये म्हणून? मी बोललो का की नाही बसायचंच आहे? मी तिला 3 वेळा बोललो की बाळा जोपर्यंत करणार नाही मी जाऊ देणार नाही. ओके. तर ती म्हटली की ठीक आहे. आणि ती चांगली करते, पण तिची आई सर प्लीज ती नाही का लहान आहे, तिला कळलं नाही म्हणून तिला जाऊ द्या असं. मी डायरेक्ट म्हटलं तिला
तिच्या आईला, की म्हणलं अहो तुम्ही कधी तुमच्या मुलीला 90 मिनिटं बिना मोबाईल बघितले का? नाही. अरे बरोबर राहू दे बसू दे. आणि आफ्टर लाईक 2 या 3 मिनिटानंतर तिच्याकडनं बॅलन्स झाला. सो यंग टीनेज 90 ते 100 मिनिटं बिना मोबाईल ती बसू शकते त्या रॉक बॅलन्सिंग समोर. हे माझ्यासाठीच खूप अचिव्हिंग फॅक्टर आहे की तुम्ही या जनरेशनवाल्यांना तुम्ही एका जागेवरती बसू शकता. मला असं वाटतं रॉक बॅलन्सिंग इज लाईक अ गेम. Okay, it's like a video game. Okay, it is difficult, but it is not impossible. Okay, because the result you achieve sparks that curiosity. कसं काय शक्य आहे? कारण की तुम्ही दरवेळेस तुमच्या जीवनात जर समजा एखादा माणूस तुम्ही बघितला 2 पायावर चालतोय, तुम्ही इंटरेस्टेड आहात का त्याला बघायला? नाही. पण तोच माणूस एका हातावर गेला तर सगळे बघतील ऑफकोर्स. कारण की इट इज अगेन्स्ट द लॉ ओनली फॉर यू. कारण की आपण तसं कधी करतच नाही. तर माझा गोल तोच असतो की समोरच्याला सांगायचं की मला तो दगड एका हातावर पाहिजे उभा. आणि आता मी मागच्या 2 आठवड्यापूर्वी ज्यांना ऐकता आणि बोलता येत नाही त्यांना पण मी शिकवलं. आणि तो एक्सपिरियन्स माझा खूप अमेझिंग होता. मला कळालं की त्यांना कसं शिकवायचं आता. सो त्यांनी मला शिकवलं की इम्पॉर्टंट कसं म्हणतात. आता मला बोलायचं की 3 पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे बॅलन्स करायचं. मग त्यांनी मला असं ह्याला इम्पॉर्टंट म्हणतात, इथं गालाला हात लावायचा आणि असं करायचं इम्पॉर्टंट. म्हटलं हे भारी आहे. आणि मग नंतर त्यांनी एक्सप्लेन केलं की त्यांना कसं वाटतंय की ब्रेथ कंट्रोल होतीये या फिर त्यांचे विचार शून्य होत आहेत, त्यांना दगड ॲडजस्ट करायचा असतो की तो दगड त्यांच्याबरोबर बोलतो. हे सगळं त्यांनी मला इशाऱ्यांमध्ये सांगितलं. आणि मला असं फॅसिनेट झालं की यार हे काहीतरी खतरनाकच आहे. आणि ते करतात आता. आणि तो किस्सा असा झालाय की मी बसमध्ये बसलोय आणि मी बसमध्ये मी फक्त इंस्टाग्राम बघतोय माझा. आणि तो शेजारनं त्याच्या दुसऱ्या मित्राला साईडला सांगतोय. आणि मला असं क्लिक झालं की यार ह्याला एवढं इंटरेस्ट आहे त्याच्याबरोबर. आणि मी त्याला म्हटलं की तुझे 10 मित्र घेऊन ये त्याच कॅफेला आणि मी तुला फ्रीमध्ये शिकवतो, तू ये बिंदास. आणि एकच दिवस होता माझ्याकडं. म्हणजे मी मागच्या 30 दिवसात 20 फ्लाईट्स मारले. ओके, फक्त ट्रॅव्हलिंग हिअर अँड देअर फॉर डुईंग वर्कशॉप. आणि तो एकच दिवस होता माझ्याकडं, 18 तारीख 18 फेब्रुवारी. आणि त्या तारखेला मी त्यांना शिकवलं. देवर लाईक 6 मुलं होते आणि त्यांनी बॅलन्स केलं. आणि आत्ता मध्ये मी 85 इयर ओल्ड लेडीला शिकवलंय. आणि त्यांचं असं होतं की त्यांची मान आहे ना हालायची खूप. तर मी दगड लावायला दिली आणि मी काय शिकवलंच नाही. मी म्हटलं हा दगड असा मला पाहिजे. आणि ते करत होते आणि त्यांची मान स्थिर होती, हालतच नव्हती. आय एम नॉट सेईंग की आय एम क्युअरिंग समथिंग, बट आय एम जस्ट सीइंग की व्हॉट आय कॅन सी देअर. तेवढंच मी बघितलं. आणि खूप जणांचं मी बघितलं की हात असे थरथर करतात, बट ते करत असताना ते स्थिर होतात. बिकॉज ऑफ ओनली वन रिझन, बिकॉज आय डोंट मेक यू मेडिटेट या आय डोंट मेक यू फोकस, आय फोर्स यू टू फोकस. की जोपर्यंत तुम्ही फोकस नाही करणार रिझल्ट भेटणारच नाही, संपला विषय. सो आय विल कॉल माय सेल्फ मोर ऑफ एन प्रॅक्टिकल गुरु देन लाईक थिओरिटिकल गुरु. जसं की लहानपणी तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी सांगितलं असेल की अरे बाळा 15 मिनिटं फोकस करून अभ्यास कर. मी फक्त काय म्हणतोय, जोपर्यंत करणार नाही भेटणार नाही, संपला विषय. आणि सेकंड इज लाईक इट इज मोर ऑफ एन स्पिरिच्युअल अँगल्स ऑल्सो टुवर्ड्स रॉक बॅलन्सिंग. बिकॉज तुम्ही विचार करा, तुम्ही अशा दगडाला हात लावताय जो लाखो करोडो वर्षापासून हितच आहे. यू कम इन टू अ लाईफ, यू पिक दॅट रॉक, you balance it in such a way that it was never ever like that. And that it emits positive vibes, energies. मला असं फील होतं. कारण की तुम्ही प्रार्थना कशाची करता? दगडाचीच करता. का करता? कारण की एनर्जीज आहेत त्याच्यात. सो हिअर यू आर जस्ट डुईंग इट युअर सेल्फ बाय फोकसिंग अँड कीपिंग पेशन्स इन दॅट अँड देन यू बॅलन्स इट. तर एक मला सांग, मुलांना, छोट्या मुलांना किती मिनिमम एज ग्रुप मध्ये काय 7 एज मध्ये 7+. कारण की 6 मी ट्राय केलं होतं. सो आय वोंट, म्हणजे मी व्हॅल्यू नाही ठेवू शकत त्याच्यामध्ये. ओके, जर समजा 6 वर्षाचा मुलगा आला, त्याला कळणारच नाही ग्रॅव्हिटी काय आहे. ओके, त्याला कळणारच नाही की हा दगड असाच का ठेवायचा, कारण की त्याचं माइंडसेट नाही येतं एवढं. बट मी
6 वर्षाचा आला 4 वर्षाचा आला मी देऊन टाकतो दगड खेळत बसतो तर ते लगोरी लावतात. अच्छा. आणि हे जे मुलांना आहे वेन यू आर टीचिंग देम स्कूल्समध्ये वगैरे जो प्रोग्राम करून शिकवतो व्हॉट्स युअर एजेंडा वॉट यू वॉन्ट टू लाईक रॉक बॅलन्सिंग एक स्किल आहे ती शिकवतोय यू आर सेइंग इट्स लाईक अ गेम ठीक आहे पण वॉट यू वॉन्ट टू अचीव्ह किंवा स्कूल्सचं काय एक्सपेक्टेशन्स असतात वेन दे आर कॉलिंग यू. वेलकम टू हेल्थ कम्यून वेअर वी आर शेपिंग अ हेल्दियर वर्ल्ड बाय ब्रिजिंग द नॉलेज गॅप बिटवीन पीपल डॉक्टर्स अँड द हेल्थ केअर इंडस्ट्री एम्पॉवरिंग बेटर हेल्थ फॉर ऑल. त्यांचं एक्सपेक्टेशन हेच असतं की देअर किड्स शुड बी फोकसिंग मोर एनहान्सिंग फोकस पेशन्स आणि क्रिएटिव्हिटी. आणि सर्वात महत्त्वाचं मी विचारतो लहान मुलांना की अरे बाळा मोबाईल कोण सर्वात जास्त मोबाईल वापरतं मग सगळे हात वर करतात कारण की मी हात वर करतो. आणि मग नंतर मी त्यांना विचारतो स्वतःच विचारतो की तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही खूप जास्त मोबाईल वापरताय म्हणून तुम्हाला ते कमी केलं पाहिजे. त्याच्यातनंच पोरं हात वर करतात. आणि मग नंतर मी म्हणतो की दिस इज द सोल्युशन. आय एम नॉट फोर्सिंग दॅम टू डू इट नाउ. आय एम जस्ट कीपिंग दॅट स्पार्क की हा ही क्युरिओसिटी आहे असं केलं तर लय भारी दिसतंय. मग त्यांना असं भारी वाटतं ना की अरे कसं काही शक्य नव्हतं आता मी बॅलन्स केलंय म्हणून तो एन्ग्रॉसिंग होतं की ते डोपामाइन रिलीज होतं आणि त्याच्यामुळे ते करत बसतात. कारण की प्रत्येक वेळी दगड बदलतोय पॉइंट बदलतोय कलर बदलतोय टेक्स्चर्स बदलतायत वेट बदलतोय सो एव्हरी टाइम यू हिट दॅट डोपामाइन. करेक्ट. तर ही जी मुलं तू वेन दे लर्न फ्रॉम यू डू दे गो बॅक अँड प्रॅक्टिस घरी करतात कारण की मी होमवर्क देतो ना. अच्छा. होमवर्क हेच आहे की होमवर्क हाच आहे की मी जे केलं होतं सर्वात पहिल्यांदा ते त्यांना करायला लावतो. ती एक वीट एका पॉइंटवरती मला पाहिजे 8 पॉइंट मधनं एका पॉइंटवर लावून दाखवा बस. आणि ड्युरेशन असते 1 वर्ष. 1 वर्ष याच्यासाठी की त्यांना असं दाखवायला की खूप अवघड आहे पण जर त्यांनी एका दिवसात करून दिलं की त्यांची मजा केवढी असते. आय नो. तर स्कूलमध्ये जे किती प्रोग्राम्स केले आहेत सोफार? मी जवळजवळ आतापर्यंत 8 स्कूल्सला शिकवलंय. सो 8 स्कूल्स इज नियरली अराउंड 6,000-7,000 स्टुडंट्स. आणि ओव्हरऑल तर 15,000 पेक्षा जास्त लोकांना मी शिकवलंय कारण की मी कॉर्पोरेट्स पण केलेत. बरोबर. आणि स्कूल्स कॉलेजेस आणि पर्सनल वर्कशॉप्स आणि आर्ट फेस्टिवल्समध्ये मी गेलोय कालाघोडाला. सर कालाघोडाला जवळजवळ मी 9 दिवसात 900 लोकांना शिकवून टाकलं विदाउट इवन टचिंग द रॉक फक्त तोंडाने. तर विल जस्ट लाईक टॉक लिटल मोर विथ चिल्ड्रन राईट की स्कूल्समध्ये हा प्रोग्राम जो असतो ज्यामध्ये दे आर अंडरस्टँडिंग फोकस पेशन्स क्रिएटिव्हिटी कशी ट्रिगर होतं यामध्ये? की समजा हा दगड असा आहे आणि दुसरा दगड असा आहे ठीक आहे मग ह्याच्यामध्ये काय मजा आहे का नाही आहे ना. मग ह्याला कुठल्या अँगलमध्ये ठेवून हा कुठल्या अँगलमध्ये ठेवला आणि मग तो एक क्रिएटिव्हिटीचा फॅक्टर होतो की जे तुम्हाला शक्य नाहीये वाटत नाही की असं होऊ शकतं पण तुम्ही त्याला प्रयत्न करताय आणि फोकस लावताय आणि पेशन्स ठेवताय ते करण्यासाठी. जर ते लागत नाहीये तर समजायचं की पेशन्स वाढताय. जर लागलंय तर त्याचा फोकस वाढतोय. ओके. तर शाळा आधी लाईक थिंकिंग की याला अजून थोडं मेन स्ट्रीम करावं किंवा वीकली त्या लोकांना एक एंगेजिंग ऍक्टिव्हिटी असावी आधी कारण की प्रपोजिंग एनी सच थिंग. मी आता कोलकाताला शिकून आलो 2 शाळांना आणि मी कधी जवळजवळ जॅनमध्ये शिकवलं होतं वाटतं. हा जॅन 20th जॅन वगैरे. आणि त्यांची ना आत्ता एक ट्रिप गेली ठीक आहे फील्ड ट्रिप. आणि फील्ड ट्रिपमध्ये एका क्लासमध्ये 40 पोरं होते ना 40 मधले 20 दगडच लावत होते. आणि मला तिथून त्या मॅडमनी फोटो पाठवले अरे बच्चे लोक रॉक बॅलन्सिंग ही कर रे. सो थिंक की तिकडं जाऊन पण पोरं त्यांना आठवतं यार ते सरांनी शिकवलं होतं दगडाला दगड लावत. आता कसं आहे की ते थोडंसं अवघड होतं की त्यांना दगड भेटत नाही तर मी मोस्टली त्यांना सांगतो की पेव ब्लॉक्स असतात जे फुटपाथ वगैरेचे ते घ्यायचे आणि लावायचे एका कोपऱ्यावरती. सो मला खूप भारी एक्सपिरियन्स येतो की मुलं अजून पण करत बसतात आणि मला पाठवतात सर तुम्ही आमच्या क्लासमध्ये आले होते. युट्यूबवरती येत असतात की सर तुम्हाला कुठं फॉलो करू शकता म्हणले युट्यूबवरती बघू शकता. नाही इवन इफ दिस बिकम समथिंग दॅट की आता त्यांनी लर्न केलं आहे आणि नंतर मग त्यांनी रेग्युलरली प्रॅक्टिस केली. कारण समजा आपण नॉर्मली मेडिटेशनचं बघतो सी हिअर रॉक बॅलन्स करताना यू आर एबल टू
become thoughtless for a specific duration because your whole focus is towards those 3 points and the other 3 points and balance. तर तो जो क्षण असतो जो अचीव करायला फार कठीण आहे, राईट, लाईक थॉटलेस स्पेस इन युअर माइंड, तो ऑटोमॅटिकली इथे होतोच. यू डोंट हॅव टू पुट एफर्ट्स, यू गेट इन टू दॅट मेडिटेटिव्ह स्टेट ऑटोमॅटिकली. तर जसं मेडिटेशन लोक रेग्युलरली करतात, ठीक आहे, तसं हे मुलांना समजा त्यांनी रेग्युलरली रॉक बॅलन्सिंग केलं की वन्स इन अ वीक आहे म्हणा की आठवड्यातनं 2दा असं वगैरे, तर यू थिंक दॅट विल बी बेनिफिशियल टू देम? I don't think so कि we should force the kids to do. You just change the game of it. कि don't tell them to do it. अरे ते सरांनी वीट लावायला सांगितलं होतं, ती लावली आहेस का तू अजून? नाही लावली. लाव, सर विचारत होते. So it is not the parent who is letting him do rock balancing, but it is me. कि for him parents are okay, रोज बघतोय, पण मला नाही बघत ना ते. पण मी ज्या हाईटला आहे या फिर मी जे करतोय त्यांच्यासाठी ते खूप, म्हणजे लोक विराट कोहलीला बघतात पण पॅरेंट्सला का नाही बघत? ही इज एन इन्स्पिरेशन. सो पॅरेंट्सनी त्याला कम्पेअर करून सांगितलं पाहिजे की हा ठीक आहे, अरे तो असं करतो तू पण कर. सो रॉक बॅलन्सिंग मध्ये मला असं वाटतं की यू डोंट फोर्स द कोर, ह्याच्यामुळे हे भेटणार नाही, जाऊ दे ना, करू द्या ना मजा. तुम्हाला काय मोबाईल पासून लांब बसला बस झालं ना, बस झालं. एकदा आय टेल यू, लाईक इथेच खाली गट्टी चट्टीमध्ये आय वॉज वेटिंग फॉर अ फ्रेंड. फ्रेंड वॉज लाईक स्टक इन द ट्रॅफिक काइंड ऑफ थिंग. मला तो ग्लास दिसला. आय रिमेंबर वन ऑफ युअर व्हिडिओ दॅट आय हॅव सीन. त्या ग्लास जो त्यांचा टेबल आहे ना तो एकदम स्मूथ होता. आय कुडंट फाइंड एनी प्लेस की जिथे मला तो बॅलन्स करायला मिळेल. तरी मी ट्राय करत होती. पहिले तर मी त्या टेबलला बघत बसली की कुठेतरी मला जागा मिळाली. त्यानंतर कुठे गॅप असतो ना 2 टेबल कनेक्ट करायचे तिथे, आणि नंतर मग आय वॉज लाईक ऑलमोस्ट अर्धा तास मी फक्त ग्लास बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. झाला नाही माझ्याने. अँड देन द फ्रेंड जॉईन फॉर द मीटिंग, सो आय कुडंट कंटिन्यू दॅट. पण ते एकदा पाहिलं अँड आय कॅन अंडरस्टँड नाव की एकदा इफ आय एम फॉलोइंग यू ऑन इंस्टाग्राम अँड इफ आय सी की ग्लास झाला आहे, पार्लेजीचं बिस्किट झालं आहे किंवा बाईक झाली आहे, तर यू ऑल्सो फील की हां मला जर चान्स मिळाला तर मी ते करेल म्हणून. ओके, आय गेट द लॉजिक की त्यांनी पाहिलं की त्यांना ते इन्स्पिरेशन म्हणून कनेक्ट होतं. पार्लेजी सर्वात मोठं आहे की पोरं तर आता म्हणजे ग्लास असत या फिर पेन असणार, टूथपिक आहे, मी टूथपिक केलेत, स्पून केलेत, तर ते करत बसतात. आणि मला खूप भारी वाटतं की यार, म्हणजे छोटे छोटे ते मॅच बॉक्स असतात ते कोपऱ्यावरती लावायचा प्रयत्न करतात. भारी आहे म्हणलं. 1-2 तास बसून राहतात, करतात काहीतरी. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की यू डोंट वॉन्ट एनीवन. तुमच्या बरोबर तुम्हाला कोणच नाही पाहिजे, आवाज येत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्या कोपऱ्यात बसून राहा आणि करत बसा. आणि केल्यानंतर जो एक्सपिरियन्स येतो ना ते तुम्ही कोणाबरोबर शेअर नाही करू शकत. इट इज जस्ट विथ यू, जस्ट यू अँड युअर एक्सपिरियन्स. आणि मला असं वाटायचं की आधी लोक मला म्हणायचे हा येडा आहे, काय दगडांबरोबरच असतो. तर माझं एक होतं की मी कलाकार कट्ट्याला दगडं लावायचो फुटपाथवरती. आणि असं दगडं लावत असताना ना लोक इथपर्यंत यायची, क्या कर रे, क्या है ये, आणि मी उत्तरच नाही द्यायचो. आणि एकदा ना असंच मी दगडं लावतोय आणि एक जण बोलला का भाऊ येडा आहे का, आणि मी असंच आहे. आणि मी बोलला हां, बस एवढंच बोललो. आणि त्या दिवशीपासून मी म्हणजे कलाकार कट्ट्याला मी खूप दगडं लावले. अक्षरशः मी सोमवार ते शुक्रवार जॉब असायचा 9 to 5, 6:30 10 ते 6:30 असायचं. मी 6ला घरी निघायचो, 6:30ला घरी पोचायचो, दगडं उचलायचो, 7ला कलाकार कट्ट्याला बसायचो आणि दगडं लावत बसायचो. 10 वाजेपर्यंत तिथंच बसायचो. मी शिकवायचो नाही, काय नाही, फक्त मी प्रॅक्टिस करत बसायचो. आणि मला अजूनही आठवतं तिथं एक सर बसतात जे गणपती ड्रॉ करतात अक्षरापासनं. आणि ते खूप, त्यांचा एक शब्द मला खूप आठवतो की जेव्हा पण आहे ना ते बसायचे ना तर ते म्हणायचे की आता किती लोक दिसत आहेत तिथं, 5-10 लोक ना, हा मुलगा बसू दे म्हणे, 50-100 लोक उभी राहतील इथं. सो ते माझ्या डोक्यात अजूनही फिरतं की असं पण आहे. आणि मग नंतर त्याच्यामुळं मला कुठं ना कुठं क्लिक झालं की इट इज नॉट ओनली द वर्कशॉप, ओके, इट इज ऑल्सो द परफॉर्मन्स विच आय डू. सो खूप लोकांना कसं असतं की तबला वाजवता येत नाही पण वाजवणारा बघायला जाणार. तसंच आमच्या ह्याच्यात आहे की दगडं लावायला नाही आवडत आहे
पण त्याला बघायला खूप आवडतं. आणि हे मला नव्हतं माहिती. मला असं वाटायचं कोण बघणार आहे मला दगड लावताना, मी तर फक्त दगडच लावतोय. पण त्या पर्स्पेक्टिव्हनी पण मी ओपन अप केलं की ओके आय कॅन परफॉर्म. तेव्हा मी मग TEDx हिट केलं होतं की आय गेस त्यांनी मला सांगितलं की यू आर द लाईक वन ऑफ द आर्टिस्ट हु इज परफॉर्मिंग ऑल्सो अँड यू आर स्पीकिंग ऑल्सो. सो काहीतरी 18 मिनिटं असतात आणि मी 17 मिनिटात उरकलो होतं. आणि काहीतरी 5 ते 6 मिनिटं मी दगडं लावली आणि बाकी सगळं टाइम मी बोलत होतो. मला खूप भारी वाटलं की असं यार मी दोन्ही एकत्र करून टाकलं. सो टेल मी मोर अबाउट नाव कॉर्पोरेट प्रोग्राम्स. ते कधीपासून सुरू झाले? वेन यू हॅव डन द फर्स्ट कॉर्पोरेट प्रोग्राम? खूप भारी स्टोरी आहे. मी आहे ना निर्लज्ज आहे, ठीक आहे, काम आहे मागायला. तर मी आहे ना लिंक्डइनवरती आहे ना जवळजवळ 50 की 60 लोकांना मेसेज केले. आणि त्याच्यातनं शबँकचे को फाउंडर आहेत अक्षय गुरनानी म्हणून, त्यांनी मला रिस्पॉन्स केला होता की अरे यार दिस इज समथिंग गुड न्यू, लेट्स डू इट. म्हटलं यार ठीक आहे करून टाका. आणि मी आय वॉज आउट ऑफ जॉय, नाही यार एवढी मोठी. इट्स अ कंपनी हू डज ॲडव्हर्टाइजमेंट फॉर फेविकॉल, ब्रिटानिया, हॅपीडेंट वगैरे. तर मी तिथं जाऊन शिकवलं होतं. आणि मला काही माहिती ना, मी असं फ्लोअरवरती बसवलं होतं सगळ्यांना, को फाउंडरला, मग टीम लीडला, क्रिएटिव्ह हेडला, सगळे खाली बसून करत होते. कारण की स्टार्टअप सारखी कंपनी आहे ना, काय प्रॉब्लेमच नाही. आणि त्यांनी मला म्हणजे खूप चांगले रिव्ह्यूज दिले. आणि त्याच्यानंतर असं मला वाटलं की कॉर्पोरेट्समध्ये दिस इज अ गुड एक्सरसाइज बिकॉज यू टेल मी तुम्ही लास्ट दगडाला कधी हात लावला होता जनरली. तर लोकांना नाही आठवत. मग मी डायरेक्ट विचारतो की काय वाटतं की कधी जो दगड या पृथ्वीवरती हजारो लाखो करोडो वर्षापासून आहे तुम्ही हातही लावला नाही. सो कनेक्टिंग देम टू नेचर. सेकंड इज मोर अबाउट डिसिजन मेकिंग. ठीक आहे. सो डिसिजन मेकिंग कसं असतं की यू ॲनलाइज द रॉक, ॲज सून एज यू कीप इट तुम्हाला उत्तर देतो तो बसणार आहे की नाही बसणार आहे. आणि तुम्ही डिसिजन घेता की करायचे काय करायचं. या झालंय तर हात काढा, नाही झालं तर ॲडजस्ट करा. सो ही जी प्रोसेस आहे ना, तो समोरचा माणूस 30 ते 40 वेळा एका मिनिटात करणार. आणि त्याच्यामुळं ही विल बी इन अ पोझिशन की त्याच्या लाईफमध्ये या त्याच्या डिसिजन्समध्ये तो क्विकली आन्सर देणार 1 or 0 मध्येच. तो ग्रे एरियामध्ये नाही जाणार कधीच. कारण की नेचर इज ऑलवेज बॅलन्स्ड. वी आर द वन हू आर सिकिंग इम्बॅलन्स. सो समजा हे तर भेंडीची भाजी आहे, तुम्हाला आवडते का? मला नाही आवडत. भेंडीला फरक पडतोय का? नाही, भेंडीला काय फरक पडतो? भेंडी बॅलन्स आहे ना. आपण दोघं काय करतोय? जज करतोय, मला आवडते तुला आवडत नाही. इम्बॅलन्स झालंय ना ते. सो दॅट इज द मी कॉर्पोरेट्समध्ये शिकवतो की ठीक आहे. मग नंतर एक आहे की स्पिरिच्युअल अँगल्समध्ये पण जातो आपण जर त्यांना पाहिजे असेल तर. सो आय विल कनेक्ट रॉक बॅलन्सिंग अँड लाईफ इन दॅट फॅक्टर. आणि मोर ऑफ एन लाईक फोकस आहे, पेशन्स आहे, आणि डिसिजन मेकिंग आहे, आणि अवेअरनेस आहे की यू आर अवेअर अबाउट युअर सराउंडिंग. मला खूप असं म्हणजे मी कुठून गेलो तर मला बरोबर लक्षात राहतं की काय झालंय काय नाही झालंय असं. आणि मी लक्षात राहिलं की मी लगेच सांगून टाकतो समोरच्या. असं खूप वेळा असं पण होतं की रॉक बॅलन्सिंगच्या आधी असं होतं की मी घाबरायचो बोलायला. म्हणजे समजा तुम्ही एका गाडीमध्ये बसलेत आणि ड्रायव्हर चुकीचा घेऊन चाललाय, पण यू गो विथ द फ्लो दे. ठीक आहे, त्याला माहिती आहे. मी नाही जात, मी बोलून मोकळं होतो की अरे मला वाटतंय चुकीचं आहे. तर मला असं वाटतं की रॉक बॅलन्सिंगमुळं असं झालं की मी बॉल आहे ना समोरच्याच्या कोर्टात टाकायला सर्वात पहिला असतो. तुझ्याकडे जे माझ्या कंट्रोलमध्ये ते मी करणार, जे माझ्या कंट्रोलमध्ये नाही ते मी नाही करणार. सो दॅट विल हेल्प कॉर्पोरेट्स अ लॉट. करेक्ट. असं. आणि त्यांच्यासाठी एक एंगेजिंग ऍक्टिव्हिटी होऊन जाते आणि नवीन पर्स्पेक्टिव्ह येतं की सर्वात पहिला तो म्हणतो की नाही होत नाही शकत, शक्यच नाहीये. तो मेकिंग हिम बिलीव्ह अँड चेंजिंग हिज पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम नो टू येस इज अ बिग टास्क. तर हे जे कॉर्पोरेट इव्हेंट्स झाल्यानंतर त्या लोकांचा काय फीडबॅक असतो? व्हॉट दे हॅव लर्न, व्हॉट आर देअर एक्सपिरियन्सेस, व्हॉट डू दे शेअर विथ यू? सर्वात भारी तर मला असं वाटतं ते डिसिजन मेकिंगवरती मला खूप जास्त सांगतात. आणि ते म्हणतात की पर्स्पेक्टिव्ह वेगळे आहेत की यू आर सो बिझी इन युअर लाईफ की तुम्हाला टाइम नसतो विचार करायचा वेगळं काहीतरी. ठीक आहे. आणि जेव्हा रॉक बॅलन्सिंग करतात तेव्हा त्यांना असं वाटतं अरे यार
असं तर आम्ही कधी विचारच नव्हता केला, अरे असं तर आम्ही कधी विचारच नाही केला. सो तो पर्स्पेक्टिव्ह खूप जास्त मी ऐकलंय कॉर्पोरेट्सकडनं, की पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळ्या अँगल्समध्ये येतात आणि त्यांना टीम बिल्डिंग बद्दल कळतं, या फिर स्टँडिंग आउट टॅलेंट असतात की त्यांना पिक कसे करायचे. जसे की रॉक आहे, तर त्या रॉकला अशा पोझिशनमध्ये तुम्हाला लावायचं ज्याच्यामध्ये तुम्ही अपस्किल करू शकता, या त्या माणसाच्या क्वालिटीज, या फिर एक 3 रॉक बॅलन्सिंग करताय तर बेस पक्का असेल तरच तो रॉक बॅलन्सिंग होणार आहे. सो दे रेझोनेट विथ दॅट ऑल्सो. करेक्ट. नाही, कारण एकच ऍक्टिव्हिटी जी मुलांना शिकवतोय त्यामध्ये त्याचा आउटकम वेगळा आहे, त्यातले मेसेजेस किंवा आउटकम सेमच आहे, हा प्रेझेंटेशन वेगळं. कारण की तुम्हाला जर मला एक्झाम्पल द्यायचं असेल तर मी तुमच्या रिलेटिव्ह एक्झाम्पल द्या, लहान मुलांना मी तुमचे एक्झाम्पल देऊच नाही शकत, कारण की त्यांनी एक्सपिरियन्सच नाही केले. आणि जे म्हातारे आहेत त्यांना तर वेगळाच मी एक्सपिरियन्स देणार. सो डिपेंडिंग ऑन द जनरेशन आय विल गिव्ह देम द आउटपुट. करेक्ट. तर राईट फ्रॉम सीईओज टू द फ्रेशर, इंटर्न, सगळ्यांना 7 वर्षाच्या मुलापर्यंत पण शिकवतो सगळ्यांना. कॉर्पोरेट्स मध्ये तर मी शक्यतो डायरेक्टली बोलतो की यू कॅन कॉल युअर पिओन ऑल्सो, व्हॉट एव्हर, हुएव्हर इट इज, बसून टाका, काय प्रॉब्लेम. कारण की एक्सपिरियन्स सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की दगडासमोर सगळे इक्वल आहेत. तुम्ही लाईव्ह वायरला हात लावा, तुम्हाला करंट बसणार. ठीक आहे, टाटा पॉवरच्या MD ला सांगा हात लावायला, बसणार. प्रधानमंत्री मोदींना बसणार. तसंच दगडासमोर कोणीही बसू द्या, माणूस असू द्या, बाई असू द्या, काळा असू द्या, निळा असू द्या, पिवळा असू द्या, सगळे एक समान आहेत. ठीक आहे, जेवढा फोकस तुम्हाला पाहिजे तेवढा फोकस मला पाहिजे, नाही तर होतच नाही. सो तो फॅक्टर, इक्वॅलिटी, या सगळे एकाच ह्याच्यावरती आहे, ते त्यांना ग्राउंडेड ठेवतं. करेक्ट. की यार तुम्ही किती तोफ असू द्या, नाही बसत दगड. इट्स अ गुड पर्स्पेक्टिव्ह. आणि दगड म्हणजे काय, देवच आहे ना, देवासमोर आपण सगळेच सारखे, कुणी असो. तुझा हा जो कनेक्शन ऑफ रॉक बॅलन्सिंग विथ स्पिरिच्युअलिटी, ठीक आहे, आपण वी टॉक्ड अबाउट इट अ लॉट, तो कधीपासून सुरू झाला? वेन वॉज दॅट युरेका मुवमेंट वेन यू रिअलाइज की इट इज जस्ट नॉट अ स्किल दॅट यू कॅन ट्रेन समवन एल्स, इट्स इव्हॉल्विंग यू ॲज अ पर्सन, और इट्स कनेक्टिंग यू विथ द नेचर. म्हणजे आय हॅव सीन युअर व्हिडिओज, कुठल्या कुठल्या जागी जाऊन कुठलं पाणी, आणि आय थिंक हिमालयाचे काय तेव्हाचे सगळे मी व्हिडिओज वगैरे पाहिले आहेत. इट्स अ डिफरंट लाईफ यू लिव्ह, राईट? तर तो एक चेंज कधी, तो ट्रान्सफॉर्मेशन कसा सुरू झाला, आणि त्यातनं तुला काय लर्निंग्स मिळाल्या? तर ट्रेकिंगचं जर्नी तर माझी 2011 चालू आहे. मी जवळजवळ 500पेक्षा जास्त डोंगर चढलो आहे आणि 26पेक्षा जास्त राज्य फिरलो आहे. आणि माझा जो टर्निंग पॉईंट होता या स्पिरिच्युअल अँगल्सचा जो दृष्टिकोन होता, तर मी तामिनी घाटात आहे ना जवळजवळ 70 वेळा बॅलन्स करायला गेलो, रॉक बॅलन्सिंग. एव्हरी सॅटर्डे संडे आय यूज्ड टू गो इन तामिनी घाट. तर तिथं आहे ना माझी एक रिच्युअल आहे की मी आंघोळ करतो आणि मुलतानी मिट्टी लावतो, परत आंघोळ करतो आणि कोल्ड प्रेस तेल लावतो, आणि परत आंघोळ करून दगडं लावायला बसतो. पण मी रेकॉर्ड नाही करत. ओके, मी फक्त दगडं लावत असतो. आणि मला असा एक्सपिरियन्स झाला आहे 7 ते 8 वेळा की आपलं शरीर कशाचं बनलेलं आहे, मॉलिक्युल्स, सर्वात लहान. ठीक आहे, आणि ज्या क्षणात मी नेचरमध्ये असतो आणि मी ती दगडं लावत असतो, तर मला असं लिटरली फील झालं आहे 7-8 वेळा की जेव्हा तो वरचा दगड मी लावून टाकतो ना, तेव्हा माझ्या शरीराचा हर एक मॉलिक्यूल, म्हणजे ट्रिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स विल ब्रीथ ॲट द सेम टाईम, असे एक्स्ट्रॅक्ट होणार आणि कॉन्ट्रॅक्ट होणार, आणि ते मला कॉन्शियसली कळतं. आणि ती फिलिंग आहे ना इज द मोस्ट प्लेजरेबल एक्सपिरियन्स आय हॅव एव्हर गॉट इन माय लाईफ. आणि मला असं वाटतं की सगळं ब्लॅकआउट होतं आणि तिथे एक व्हाईट लाईट दिसते, आणि मला असं फील होतं, मला नाही माहिती की काय काय नाही, बट आय फील की यू आर गोइंग टुवर्ड्स मोक्ष. आणि तो एक्सपिरियन्स मला द्यायचा असतो लोकांना, पण तो नेचरमध्ये देऊ शकतो. आणि मला खरंच असं वाटतं की मी नेचरमध्ये जेव्हा शिकवतो, तर मला आहे ना असं वाटतं की मी 2दा नेचरमध्ये शिकवलं आहे लोकांना, जे पास्ट स्टुडंट होते त्यांनाच. आणि मला लिटरली असं वाटतं की त्यांना शिकवत असताना नेचरमध्ये एक काहीच आवाज बिवाज काही नसतो, फक्त नेचरचा आवाज.
आणि दोनदा असं झालंय की मला ना समोरच्या मध्ये ऑलमायटी पॉवर दिसती की ही इज अ गॉड द स्टुडंट, आणि मी ते मला असं विचारतायत एकदम हंबली की अरे हे असं होत नाही, हे असं लावायचं असं. आणि मी पण नाही का क्युरियस मध्ये अरे मी लावून दाखवतो तुम्हाला असं, कारण की मला त्यांना दाखवायचं असतं की दिस इज पॉसिबल. आणि एकदा करून दाखवलं की त्यांच्याकडनं लगेच होतं. पण समजा तुम्ही दगडं लावताय आणि 15-20 मिनटं लावत बसले लागतच नाही. मग तुम्ही म्हणता सर प्लीज, मी लावून दाखवतो. लावून दाखवल्यावरती तुम्ही 4-5 मिनिटात लावून दाखवणार. सो देर इज अ चेंज इन द पर्स्पेक्टिव्ह हिअर, की तुम्ही आधी म्हणत होते नाही होणार, आय मेड यू बिलीव्ह की होऊ शकतं, मी केलंय, आता तुम्ही करा. सो तो एनर्जी चेंज झालं ना, फ्लिप झालं डायरेक्ट. तुम्ही 2-3 मिनिटात लावून दाखवतो. आधी 30 मिनिटं लागत नव्हतं, 20 मिनिटं लागत नव्हतं, आणि आता 2-3 मिनिटात कसं काय लागलं. शिफ्ट इन युअर मेंटल स्पेस ऑल्सो. सो दॅट इज इन दॅट अँगल की हा हे होऊ शकतं. म्हणून मी त्याला टच करतो आता, आणि मी विचारतो की टच करायचंय की नाही करायचंय, असं तर करतो. मला एक सांग, हे जे तुझे स्टुडंट्सला वगैरे, हॅव यू ट्राईड टीचिंग इट टू चिल्ड्रन दोज विथ स्पेशल नीड्स, ADHD असेल किंवा असं त्यांच्या? हो, शिकवतो मी. कारण की त्यांना म्हणजे जी लेवल ऑफ हार्डनेस असते ती खूप कमी असते. की मी मोस्टली त्यांना राऊंडेड रॉक्स देतो बॅलन्स करायला, कारण की राऊंडेड रॉक्स आर इझियर टू बॅलन्स. आणि त्यांना पण क्युरिओसिटी असते करायला, कारण की ते काहीतरी वेगळं दिसतं ना. आणि सहज अशी दगडं पण दिली तरी ते हात लावून काहीतरी करायचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा त्यांना काहीतरी असं वेगळं करून दाखवतात मग त्यांना असंच करायला पाहिजे. बट मी बघितलंय की करतात पोरं. आणि खूप तर असतं की जे पोरं नाही का एका जागेवर बसत नाही, बसतं इकडं तिकडे, ते पण बसतात. आणि मला एकदा असं झालं होतं की एक पॅरेंट होते, ते म्हणे अरे आमचं मुलगा एकदम हायपर आहे, इकडं तिकडं. म्हणलं माझ्याकडे तर 45 मिनिटं बसलाय तो. भारी म्हणे सर. तर म्हणजे गोईंग बॅक टू द नेचर वाला, कारण यू नो आय हॅव सीन द व्हिडिओज अँड आय शुड नॉट बी आस्किंग, बट वेन यू आर गोईंग टू द प्लेस जिथे कुणीच नाही आहे, राईट, दीज आर व्हेरी रिमोट प्लेसेस, आणि दीज आर नॉट द टुरिस्ट प्लेसेस, राईट, लाईक जिथे तू जातोस त्या नॉर्मली नाही आहे. तर असं भीती नाही वाटत की स्पिरिट्स वगैरे, इफ यू आर लाईक सो मेडिटेटिंग अँड you know you are able to understand the molecular level of connection with the rock and everything, don't you feel the presence की काही असतात असं भूत वगैरे? मला लाईक यू डोंट हॅव दॅट स्कोप ओनली, की असं सेंट्रल झालंय की हेच दिस. सो लाईक यू आर सो फोकस दॅट यू डोंट रिमेंबर एनिथिंग. म्हणजे मला तर असं वाटतं की मी जर दगडं लावत असेल आणि शेजारी तुम्ही डेड बॉडी जरी टाकली ना तरी मला नाही कळणार. म्हणजे त्या झोनमध्ये एवढा जातो ना की कळतच नाही. तुम्ही विचार करा, तुम्ही 2 तास वर्कशॉपला बसता माझ्या, तुम्हाला वाटतं की 2 तास बसलेत, यू विल ओनली फील की 20 मिनिटच झाले. सो तो फॅक्टर होतो की हा नाही कळतच नाही, काहीच नाही कळत. आणि टाइम असा निघून जातो फट देशे, कारण की यू आर सो सेंट्रली फोकस दॅट यू आर ॲट दॅट फ्लो स्टेट ऑफ माइंड, या फिर झेन लेवलवरती असतात. आणि त्या दगडाला तुम्ही हातला तुम्हीच करणार आहे, ते मी थोडं ना करून येऊन करणार. एक थोडासा वेगळ्या गोष्टीवर बोलूया आपण, की आय अंडरस्टँड की रॉक बॅलेन्सिंग करतो, हाऊ इट इज बेनिफिटिंग चिल्ड्रन, कॉर्पोरेटमध्ये लिडरशिप स्किल्स किती डेव्हलप होतात, कनेक्शन स्पिरिच्युअलिटीचं वगैरे. बट यू ॲज अ ब्रँड, ठीक आहे, यू आर लाईक अ 1 मॅन आर्मी. आणि दुसरी गोष्ट, मी तुझ्याकडे जेव्हा आपण बोलत होतो तो वी आर फोकसिंग ऑन लाईक टॉकिंग टू क्वाईट मेनी स्टार्टअप्स, आणि स्टार्टअप्सच्या फाउंडर्स जेव्हा आम्ही बोलतो, वी सी दॅट दे आर विथ अ टीम. आय ऑल्सो हॅव माय टीम, राईट, बट इवन विथ अ विदाउट अ टीम, you are doing business development on your own, you are doing digital marketing on your own, you travel, admin work पण करतोय, you take the classes, everything, and you scaled up massively in last 2 years. तर how you have built your brand, what are the things and what people can learn from you or your journey, those who are trying to do individual brand based, probably a business startup scales or anything. I think there is quite a much founders can learn from you. जरी टीम असेल तर हाऊ टू बिल्ड युअर ओन ब्रँड, राईट. तर ते एक एक्सप्लेन कर मला. मी आहे ना जास्त एक्सपेक्टेशन ठेवत नाही, ठीक आहे, अँड आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट वॉट एव्हर आय डू, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तर
आले होते वर्कशॉपला तेव्हा दोघंच होते. मी म्हणू शकलो असतो की मला प्रॉफिटेबल नाही आहे, मी का करू. बट सी वेअर आय एम, लाईक ओनली 2 people, बट आय एम अ बिलिव्हर ऑफ 1 person, 1 word, 1 sentence अँड 1 movement. ठीक आहे, म्हणून मी आहे ना कधीच ग्रँटेड या अज्युम नाही करणार की हे कोण आहे डॉक्टर, जाऊ दे, नाही करणार, असं नाही करणार मी कधीच. आय विल पुट इन दॅट एफर्ट, दॅट एक्स्ट्रा एफर्ट. यार मी जर समोरच्याला बोललोय की आता मी वर्कशॉप घेणार, ते त्याचा टाइम देतोय, तर तुम्ही जाऊन केलं पाहिजे. आणि कन्सिस्टन्सी की करत राहा. मी एका माणसाला पण शिकवलंय वर्कशॉपमध्ये, आणि मी कधीच वाटून नाही दिलं समोरच्याला की यू आर अ स्टुडंट. मी मित्रासारखं, तू दगडा लाव, मी लावतो. सो मायक्रो मॅनेज नाही करत मी समोरच्याला की त्याच्या डोक्यावर त्याचा कर कर कर. मी डायरेक्ट म्हणतो कुत्रा लागले का मागं, का टेन्शन, आरामात लाव ना बाबा. सो डोंट डू मायक्रो मॅनेजिंग. पॅशन असला पाहिजे आणि एक्सपेक्टेशन्स कमी ठेवले पाहिजे की ठीक आहे, एक जण आला तरी यू कॅन चेंज माय होल कोर्स ऑफ लाईफ ऑल्सो. हा, मला असं वाटतं की एक माणूस चेंज करू शकतो, आणि खूप वेळा असं झालं की चेंज झाले असं. हाव डीप इट इज की अ सिंगल मॉलिक्यूल कॅन चेंज द कोर्स ऑफ लाईफ, कोर्स ऑफ अर्थ ऑल्सो. उदाहरण देऊ आता, ते खूप भारी होईल. कोविड एक मॉलिक्यूल होता छोटा, चेंज केला पूर्ण कोर्सच. सो दॅट इज दॅट कॉन्शियसनेस वेर यू नो की एवढ्याशा छोट्याशा पार्टनी पण पूर्ण पृथ्वी हलू शकते. एवढी पॉवर आहे. आणि मला असं वाटतं की वेन एव्हर यू, लाईक तुम्ही पृथ्वीला कधी हात लावलाय का? अर्थ जमिनीला लावलाय, हात लावलाय प्रॉपर. जेव्हा तुम्ही हात लावता, तुम्हाला कधी अशी फिलिंग झाली होते का की जेव्हा तुम्ही हात लावताय तेव्हा तुम्ही पूर्ण पृथ्वीला हात लावताय? नाही. लावताय ना पृथ्वीला. आणि तसंच तुम्ही टाइमला असता, तुम्ही ज्या प्रेझेंट लाईफला असता ना, प्रेझेंट टाइमला, सो यू विल कनेक्ट द होल ऑफ टाइम. मला असं फील होतं की पृथ्वीला हात लावलं की पूर्ण पृथ्वीला असं फील झालं पाहिजे. आणि टाइमला इज लाईक इफ यू आर इन युअर प्रेझेंट, लाईक आय एम टॉकिंग विथ यू, आय एम जस्ट थिंकिंग अबाउट इट, ओके, बट आय एम दॅट इन दॅट प्रेझेंट, सो आय एम टचिंग द होल पर्स्पेक्टिव्ह ऑफ टाइम ओनली प्रॉपर. सो तेवढ्या कॉन्शियसनेसमध्ये मी विचार करतो. See, one of the things that I really find fascinating and want to learn, I learn from you. Apart from learning, you are my guru for rock balancing. But one more thing that I observe is building a brand, right? की प्रत्येकाला एक आपलं स्वतःचं एक प्रेझेन्स करायला हवा असतो, राईट. आणि ॲज अ स्टार्टअप फाउंडर म्हणा किंवा एक ऑर्गनायझेशन लीड करतोय, यू represent yourself in front of many more people than actually probably I would have done it in my whole life, right? कारण एका वेळेस 600 लोकांसमोर उभं राहून वगैरे. तर हा जो कम्प्लीट ब्रँडिंग जो तू बिल्ड केला आहे, वॉज इट जस्ट इट वॉज जस्ट द पार्ट ऑफ द जर्नी, इट जस्ट हॅपन्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, ऑर यू प्लॅन्ड अँड यू हॅव डन इट? सर्वात पहिला तर मी गुरु नाहीये. अरे रॉक बॅलन्सिंगचा माझा गुरु आहे यार, कम ऑन. नाही, बट आय डोंट गो लाईक दॅट. बट मी फक्त आय जस्ट सिट लाईक अ लर्नर. कारण की मला असं वाटतं की जेव्हा मी तुम्हाला शिकवतो ना, ते मी जास्त शिकत असतो. आणि मला अरे हे जमत नाही आहे, मग आपण करतोय, जमतं असं. आणि ब्रँडिंगचं द वे आय हॅव माय टर्बन, कुर्ता, और द एक्सप्रेशन्स आय मेक, और जेव्हा मी फोटो काढतो तेव्हा मी वेगळा असतो, ओके. तर मला असं वाटतं की you just have to carry it with confidence, आणि you have to be proud about it. की मी आता माझी स्वतःची चपला बनवल्या, तर मी प्राऊडली घालतो ते. आणि मला असं वाटतं की यार मी बनवले, मी का नाही घाललो. आणि टर्बन्स तर मी 2016 पासून घालतोय, कारण की इट इज अ ओनली थिंग की मल्टीपर्पज आहे. की मला जर झोपायचं असेल तर मी टाकणार, खाली झोपणार, वरती पाहिजे तर मी ओढून घेणार, थिएटरमध्ये गेलो एसी जास्त आहे तर हे ओढून घेणार मी वरती. समजा मला कधीतरी नाही का म्हणजे बॅग बनवायची, त्याची मी बॅग बनवूया, उन्हापासनं थांबवणं. वर्कशॉपमध्ये मी युजली यूज करतो, कारण की मला असं डिपिक्ट करायचं आहे की जे वर्कशॉप करतायत त्यांना असं कळलं पाहिजे की देर इज दिस अथॉरिटी हू इज टीचिंग अस रॉक बॅलन्सिंग, आणि त्याचं आम्हाला ऐकायचं. आणि ते मोर प्रोफाउंडली ऐकतात, कारण की मी वेगळा दिसतोय.
सो मला असं वाटतं की पर्स्पेक्टिव्ह तिथं तुम्ही चेंज करू शकता आणि जे पण घालताय जे पण आहात त्याच्यावरती प्राऊड राहा. बस समवेअर ऑर दी अदर तुम्हाला माहिती आहे की या जगात तुम्ही सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. ठीक आहे. सो जस्ट त्या लोकांना शोधा जे तुमच्या बरोबर नाही का असे खुश आहे. हा हे भारी. सगळ्यांना सगळे टेस्ट आहेत ना, तर तुमचे टेस्टवाले शोधून घ्या. तर मला एक सांग की हे जे आहे म्हणजे ओव्हरऑल समजा आपण रॉक बॅलन्सिंगबद्दल जर बोलतोय, ठीक आहे, तर यामध्ये इफ इट इज फॉर वी टॉक्ड अबाउट फॉर चिल्ड्रन, वी टॉक्ड अबाउट फॉर कॉर्पोरेट लीडर्स अँड एव्हरीथिंग, एनिथिंग स्पेसिफिकली फॉर विमेन आर डिफरंट स्पीशीज ऑल टुगेदर, राईट? तर मी आहे ना JW मॅरिटमध्ये 50 बायकांना शिकवले रॉक बॅलन्सिंग. आणि ज्यांनी ऑर्गनाईज केलं होतं ना त्यांनी मला जाताना फक्त एकच शब्द बोलले की म्हणे एका डेकेटमध्ये आम्ही वर्कशॉप घेतोय बायकांसाठी, ठीक आहे, पण असा एकही वर्कशॉप नाही झाला ज्याच्यामध्ये बायका बोलत नव्हत्या. तुझा असा वर्कशॉप झाला. मी म्हटलं यार कॉम्प्लिमेंट आहे की काय काय माहिती नाही मला, पण जे काय होतं मला आवडलं. आणि त्यांना ना कारण की काय होतं माहिती का, ते एका हुकूनमध्ये आहेत की दे डोंट इंटरॅक्ट विथ अ लॉट ऑफ पीपल और दे आर नॉट अवेअर अबाउट इट. तर म्हणून जेव्हा मी बोललो त्यांना तर 3 ते 6 महिने ना पुढचे त्यांच्या ग्रुपमध्ये माझीच चर्चा होती की तो असं बोलला होता, तो असा बोलला होता. तर मला असं वाटतं की मी किटी पार्टीजमध्ये पण शिकवलंय आणि मला असं त्यांचं पर्स्पेक्टिव्ह भारी येतो की दे आर व्हेरी नाही का एनर्जेटिक. त्यांना असं ओपन अप व्हायचं असतं की अरे असं आहे ते तसं आहे असं झालं पाहिजे. सो दे जस्ट वॉन्ट अ पर्सन हू कॅन लिसन टू देम विथ ओपन माइंड्स, नथिंग एल्स. सो त्यांना ते पण दाखवतं की ते डायरेक्ट म्हणतात की सर तुम्ही समोरनं गेले की दगडं लागतात. मी डायरेक्ट म्हणतो की तुम्हाला चपात्या येत होते का गोल बनवता? म्हणजे नाही. मग काय केलं तुम्ही? म्हणजे रोज बनवायचं. म्हणजे पण तसंच आहे, मी पण रोज रॉक बॅलन्सिंग करतो. सो इथं मी त्यांना चपात्यांचंच एक्झाम्पल देऊ शकतो, कॉर्पोरेटमध्ये मी नाही देऊ शकत. सो तिकडं पण फरक आहे की तुम्ही कोणाला काय बोलताय, कुठला एक्झाम्पल देताय ते खूप व्हॅरी करतं. आणि बायकांबरोबर तर लाईक आधी मी नाही बोलायचो, आय वॉज नॉट सो कम्फर्टेबल टॉकिंग, बट आता तर मी इन दस आय नो व्हॉट दे वॉन्ट, मी तेच बोलणार बरोबर. मग त्यांना असं वाटतं भारी, ठीक आहे असं. आणि त्याच्यामध्ये एक अजून लर्निंग आहे की दिस इज फॉर एव्हरी वन, की जेव्हा पण ती दगडं लावतात तर ती घेऊन नाही जाऊ शकत ना. सो इट इज अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स फॉर देम टू जस्ट एक्सपिरियन्स लेटिंग इट गो इन दर लाईफ. सो इट इज लाईक त्यांच्या लाईफमध्ये कुठलीही गोष्ट परमनंट नाही राहणार हे मी प्रॅक्टिकली त्याला दाखवतोय. आणि त्याला ते फील होतं की ज्या दगडावरती तो 5-10 मिनिटापासून लक्ष देतोय तो घेऊन नाही जाऊ शकत, बिकॉज ही इज जस्ट लिव्हिंग दॅट मुवमेंट. त्याच्यानंतर नाही गेलं. नाही मला पर्सनली आफ्टर डिस्कसिंग दिस मी स्वतः रॉक बॅलन्सिंग तुझ्याकडनं शिकली आहे आणि थँक्यू मला शिकवण्याबद्दल. मी बरेच प्रयत्न करत आहे की आपण हे वर्कशॉप्स मुलांसाठी किंवा वेअर आय स्टे तिथे करूया. हॉस्पिटलमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट आली आहे. विल गो अँड टॉक टू देम, आय शुड रिमेंबर दॅट. आणि माझी पर्सनली असं वाटतं की समवेअर इट हेल्प्स युअर मेंटल हेल्थ. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर मला याबद्दल बोलायचं होतं आणि अवेअरनेस क्रिएट करायचं होतं की नेहमी आपण जेव्हा बघतो की पीपल विथ ऑफकोर्स देर इज नो सायंटिफिक डेटा, देर इज नथिंग, नो बडी हॅज डन एनी स्टडीज, जस्ट एक्सपिरियन्स आहे आणि सध्या करताय. आणि वाय नॉट लाईक इफ रिक्वायर्ड. आणि याला आपण त्याला सायंटिफिकली प्रूव्ह करायचं असेल तरी सायन्स इज ऑलवेज दॅट इट रिक्वायर्स अ रँडमायझेशन, क्रॉसओव्हर, कोहर्ट स्टडी, and once you have the result everything is proven. You just have to follow the methodology, it will be done. It's not a rocket science, it's proven methodology. कुणी ना कुणी करेलच, कदाचित तूच करशील कदाचित पुढे जाऊन. पण मला या प्लॅटफॉर्मबद्दल हे म्हणायचं आहे की वी नो दॅट वी ऑल आर गोईंग थ्रू स्ट्रेस, मेंटल हेल्थ इश्यूज राहतात, डिस्ट्रॅक्शन्स आहे, फोकसचा प्रॉब्लेम आहे, राईट फ्रॉम डिप्रेशन टू एनी काइंड ऑफ अ पॅथॉलॉजिकल सायकोलॉजिकल कंडिशन्स पीपल आर डीलिंग विथ. And if you can learn some skills which will help you to calm yourself, connect with something that is your true spirit or true soul, why not? If it is rock balancing, it can help me, it can help, and it is helping so many people. Why it should not help someone who want to take it as a tool to connect, and help to meditate or relieve the stress. And indirectly, if you are relieving your stress, it's the biggest risk factor for
all the lifestyle diseases, whether you talk about hypertension, you talk about diabetes, other cardiovascular conditions. You know how many young people are dying because of cardiovascular conditions, and so many people are living with diabetes, and so many other lifestyle diseases are there. So being a doctor, I feel, it's if I have the authority to prescribe the medication or refer a patient for a surgery, and if I see that something is benefiting, then I will definitely promote it, and I'll ask people to learn it, and that's why I thought that it's a great day to talk to you about this. So our platform will try to create a message that they should learn from you, or wherever it is possible. करून बघा, चांगलं वाटलं तर करा, नाही वाटलं ना करू. सी यू कॅन्ट फोर्स ना. कारण बघा की पाण्यात उडी मारल्यावरच स्विमिंग शिकणार ना. हे पण करून बघितल्यावरच कळणार ना. तोपर्यंत काहीच कळणार नाही. तोपर्यंत अज्युम करत राहा, काय प्रॉब्लेम नाही. नाईस. थँक्यू गौतम, आमच्या प्लॅटफॉर्मवर आल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल, आणि explaining what exactly the whole rock balancing is and how you actually run your own startup of rock balancing. Okay, I wish you luck. I want you to go and help more and more and more people, especially children, corporate people. Do more work. It's really helpful. Yeah, I do teach the underprivileged kids also ना. So कुठल्याही गावात गेलो की तिथल्या प्रिन्सिपलला जाऊन मी डायरेक्ट भिडतो. सर मी अशी कला करतो, मी येऊन शिकवणार तुमच्या लहान मुलांना. पूर्ण स्कूल येऊन जाते, मी परफॉर्म करतो, शिकवतो आणि येतो. त्यांना असं भारी वाटतं, तो माणूस आला होता, खालून आला होता, दगड लावत होता. तो ते मी करतो युजली माउंटेन्समध्ये या विलेजेसमध्ये गेलो तर. डू यू नो दॅट यू ऑपरेट लाईक अ ऑर्गनायझेशन? Even if you're doing individually, like think about it, right? You also do a CSR activity on your own. Because it is out of मला आहे ना, तो जो एक्सप्रेशन असतो ना मुलाच्या चेहऱ्यावरती, यार तो पहिल्यापासून बोलतो की नाही होणार नाही होणार नाही होणार, आणि त्यालाच बसवतो मी डायरेक्ट की कर म्हटलं. आणि मी कधीच फोर्स नाही करत की हा ठीक आहे असंच आहे, नाही कर बिंदास. आणि लावल्यानंतर बरोबर भारी 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 असं. सो CSR इज लाईक मला ते ना खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. कारण की जे मी एक्सपिरियन्स केलं ते मला त्यांना एक्सपिरियन्स करवायचं एकदा. नॉट फोर्सफुली, बट इफ दे आर इंटरेस्टेड अँड क्युरियस टू नो, देन आय विल डू इट. नाईस. सो हॅपी दॅट यू आर माय फ्रेंड, अँड थँक यू सो मच फॉर डुईंग वॉट यू डू. थँक यू व्हेरी मच. थँक यू.